मस्त कॅफे स्टाईल हे चीज बॉल्स बनवून तयार आहेत। वरून जे ह्याचं कोटिंग आहे ना इतकं कुरकुरीत होतं आणि आतून सुद्धा जे चीज आहे ना मस्त असं मेल्ट होतंय। तर एक चीज बॉल मी तुम्हाला ओपन सुद्धा करून दाखवलाय। जे मधलं चीज आहे ना मस्त असं मेल्ट होतं। खायला तर इतकी भन्नाट रेसिपी आहे ना। नमस्कार, मी प्रिया। सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहेत आपण चीज बॉल्स। अगदी स्टेप बाय स्टेप ही रेसिपी बनवलेली आहे। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे। रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कुठल्याही क्षणी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चीज बॉल्स बनवण्यासाठी इथे आपण सगळ्यात अगोदर 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते। तर बटाटे पूर्णपणे थंड करून घेतले आणि त्यावरची साल आहे ती काढून घेतली आणि बटाटा जो आहे ना तो आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेतलाय। तुम्ही हवं तर ना बटाटा मॅशरने सुद्धा मॅश करू शकता। आता बघा बटाटा जो आहे ना तो आपल्याला जास्त ओव्हरकुक करायचा नाही। कुकरमध्ये बटाटा शिजल्याच्या नंतर तो पटकन पाण्यातून काढायचा आहे आणि फॅनच्या हवेखाली थंड करून तो मॅश करून घ्यायचा आहे। आता यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूयात। इथे मी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड ॲड केली आहे। सोबतच अर्धा चमचा मिरपूड टाकली। जर तुमच्याकडे मिक्स असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। चिली फ्लेक्स ॲड करू शकता, पण इथे मी चिली फ्लेक्सच्या ऐवजी 1 चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट टाकले। सोबतच चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहोत। तर इथे बघा 2 मध्यम आकाराच्या शिमला मिरची जी आहे ना अगदी बारीक अशी चॉप करून घेतली आहे। सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे सुद्धा अगदी बारीक असे चॉप करून घेतलेत। होता होईल तेवढं ना भाज्या अगदी आपल्याला बारीक अशा चॉप करायच्यात। सोबतच भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे आणि इथे आपण जे अर्ध स्वीट कॉर्न असतं ना ते असं चाकूच्या साहाय्याने अगदी बारीक असं करून घेतलंय। स्वीट कॉर्न जे आहे ना ते आपल्याला थोडेसे त्याचे अख्खे दाणे ठेवायचे नाहीत, नाहीतर ते तेलामध्ये उडून येण्याची सुद्धा शक्यता असते। आता या सर्व भाज्यांना आपण बटाट्याच्या जे मिश्रण तयार केलंय ना त्यामध्ये टाकून घ्यायचे। होता होईल तेवढं भाज्या अगदी बारीक अशा चॉप करायच्या, त्यामुळे व्यवस्थित असं बाइंडिंग येतं। आणि ज्या भाज्या आहेत ना आपल्याला चॉपरला चॉप करायच्या नाहीत। चॉपरमध्ये जर तुम्ही भाज्या चॉप केल्या तर त्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे होता होईल तेवढं सुरीच्या साहाय्याने अगदी बारीक अशा चॉप करून घ्यायच्या। इथे बघा सर्व भाज्या आपण या बटाट्यामध्ये टाकून घेतल्या आणि आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। या पिठाला ना छान अशी बाइंडिंग येण्यासाठी अजून एक आपण पदार्थ टाकणार आहे। तर व्हिडिओत मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आपण कोणता पदार्थ वापरणार आहोत ते। आता सर्व भाज्या आणि बटाटा मसाला जो आहे ना तो चांगला एकत्रित एकजीव करून घेऊयात। भाज्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्या की बाइंडिंग अगदी मस्त असं येतं। इथे बघा बटाटा आपण हाताच्या साहाय्याने चांगला एकजीव करून घेतलाय। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाटा जो आहे तो भाज्यांमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। आता यामध्ये या ज्या बटाट्याच्या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहोत। कॉर्नफ्लॉवरमुळे ना आपल्या बटाट्याच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं। आता बघा बटाटे तुमचे किती शिजले आहेत ना त्यानुसारच तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता। मला साधारण इथे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर लागला आहे। एवढ्याच पिठामध्ये आपल्या ज्या बटाट्याचं मिश्रण आहे ना त्याला छान असं बाइंडिंग आलंय। तुम्हाला जर अजून थोडंसं जास्त लागत असेल तर ॲड करू शकता किंवा थोडेसे ब्रेड क्रम्स सुद्धा यामध्ये टाकू शकता। आता बघा हातावर थोडासा गोळा करून पाहिला, अगदी मस्त असा याचा गोळा तयार होत आहे। तर हे पीठ आता आपण बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात। आता हे जे चीज बॉल्स आहेत ना ते आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करायचे आहेत ना, तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेऊयात। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करायची आहे।
जास्त घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही, मध्यम अशी ही स्लरी तयार करून घ्यायची. यामध्येच आपण हे चीज बॉल्स जे आहेत ना ते डीप करणार आहोत. हे करणं अतिशय आवश्यक आहे. आता बघा, इथे आपण ब्रेड क्रम्बसुद्धा घरीच तयार करून घेतले आहेत. हवं तर ना तुम्ही ब्रेड क्रम्ब जे आहेत ना ते मार्केटमधून विकत आणू शकता. पण इथे मी साधा आपला जो व्हाईट ब्रेड असतो ना तो ब्रेड घेतला, तव्यावरती छान असा भाजून घेतला आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये काढून घेतला. आणि इथे बघा आपले हे ब्रेड क्रम्ब्स तयार आहेत. तुम्ही हवं तर व्हीट ब्रेडचं सुद्धा ब्रेड क्रम्ब बनवू शकता. अगदी मस्त असे कुरकुरीत आपले ब्रेड क्रम्ब्स तयार आहेत. तर अगदी कमी वेळेमध्ये हे ब्रेड क्रम्ब्स तयार होतात. हवं तर तुम्ही मार्केटमधून सुद्धा विकत आणू शकता. आता इथे मी काही चीज क्यूब घेतले आहेत. जर तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही किसून घेऊ शकता किंवा असे क्यूबसुद्धा करू शकता. तुमच्याकडे जे चीज अवेलेबल आहे ते वापरू शकता. इथे मी क्यूबवालं चीज वापरले. तुमच्याकडे जर मोझरेलाचं चीज असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता लगेच आपण चीज बॉल बनवण्यास घेऊयात. इथे बघा, हाताला मी पाणी लावलेलं नाही, तेल लावलेलं नाही किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा लावलेलं नाही. आणि हे जे पीठ आहे ना अजिबात हाताला चिटकत नाही. आता थोडंसं हातावरती गोळा करून घ्यायचा. अगदी लिंबाच्या आकार एवढा गोळा करून घ्यायचा. त्याला थोडासा खड्डा करून घ्यायचा आणि या खड्ड्यामध्ये आपल्याला आता हे चीजचं क्यूब टाकून घ्यायचं आहे. आणि पूर्णपणे हे जो खड्डा आहे ना तो बंद करून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला हातावरती गोल गोळा करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा जो गोळा आहे ना तो कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करायचा आहे. तर बघा, कॉर्नफ्लॉवर जे आहे ना ते तळाला खाली जाऊन बसतं. चमच्याच्या साहाय्याने थोडंसं ढवळून घेऊयात आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये हे डीप करून घ्यायचं. इथे बघा, कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करून घेतलं की परत आपण जे आपले ब्रेड क्रम्ब्स आहेत ना त्यामध्ये थोडंसं कोट करून घेऊयात. यामुळे ना आपले जे चीज बॉल्स आहेत त्याला अगदी कुरकुरीतपणा येतो. तर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घेतलं की हाताने थोडंसं याला प्रेस करून घेऊयात. आणि इथे बघू शकता तुम्ही आपला मस्त असा हा चीज बॉल बनवून तयार आहे. तर अशाच प्रकारे जे आपल्याला राहिलेलं पीठ आहे ना त्याचेसुद्धा आपण अशाच प्रकारे हे चीज बॉल्स बनवून घेऊयात. तर दुसऱ्यासुद्धा मी तुम्हाला चीज बॉल्स बनवून दाखवते. अगदी लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा, थोडासा त्याला खड्डा करायचा आणि त्यामध्ये हे चीजची क्यूब टाकून घ्यायची. हाताच्या साहाय्याने बंद करून घ्यायचं. परत एकदा कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करून घ्यायचं आणि नंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्यायचं. जर तुम्हाला डबल कोटिंग आवडत असेल ना तर सुरुवातीला कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करायचं, नंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्यायचं, परत एकदा कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डीप करायचं आणि नंतर अजून एकदा ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्यायचं. याला डबल कोटिंग म्हणतात. तर इथे मी फक्त सिंगलच कोटिंग करणार आहे. आता बघा, ब्रेड क्रम्ब्समध्ये छान असं घोळवून घेतलं. अशाच प्रकारे जे बाकीचे आहेत ना ते चीज बॉल आपण बनवून घेऊयात. इथे बघा, साधारण मी एक 8 ते 9 चीज बॉल्स बनवून घेतले आहेत. एवढ्या पिठामध्ये कमीत कमी ना माझे एक 10 ते 15 चीज बॉल्स बनवून तयार झाले. तर सुरुवातीला मी एवढेच बनवून घेतले. आता लगेच हे तळून घेऊयात. तळण्यासाठी ना अगदी जास्त आपल्याला तेल कडकडीत गरम करायचं नाही किंवा अगदीच कमीसुद्धा गरम करायचं नाही. जर तुम्ही एकदम कमी तेल गरम केलं ना तर चीज बॉल्स जे आहे ना ते थोडेसे तेलकट होतील आणि अगदीच कडकडीत धूर येईपर्यंत तेल तापवलं ना तर आपले चीज बॉल्स जे आहेत ना वरून तर तळले जातील पण थोडेसे करपट लागतील. इथे बघा, तेल चांगलं मध्यम आचेवर तापवून घेतले. कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे हे चीज बॉल्स सोडून घ्यायचे. आता चीज बॉल्स सोडले की आपल्याला हे थोडेसे हाय फ्लेमवरच तळायचे आहेत. अगदी मध्यम आचेवर तळायचे नाहीत, नाहीतर मध्यम आचेवर तळले तर ते थोडेसे तेलकट होतील. त्यामुळे मस्त असे मध्यम आचेवर हे चीज बॉल्स तळून घ्यायचे. सेट झाले की थोडंसं चमच्याच्या साहाय्याने याला घोळवून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही आपले जे चीज बॉल्स आहेत ना रंग छान आलाय. थोडंसं चमच्याच्या साहाय्याने खालीवर करून घेऊयात आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे चीज बॉल्स आपण तळून घेणार आहोत.
इथे बघा चीज बॉल्स आपले तळून झाले आहेत आणि जे तेलाचे बबल्स आहेत ना ते कमी झालेत. चीज बॉल्स तळून झाले की झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. इथे मी ना तुम्हाला एक बॅच अशी तळून दाखवली आहे, तर दुसरीसुद्धा बॅच आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहेत. चीज बॉल्स तळून झाले की एखाद्या टिश्यू पेपरवरती ठेवू शकता. अगदी कमी वेळेमध्ये अगदी कॅफे स्टाईल आपले हे चीज बॉल्स बनवून तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे कॅफे स्टाईल आपले चीज बॉल्स बनवून तयार आहेत आणि चीज जे आहे ना ते अगदी मध्येपर्यंत मस्त असं मेल्ट झालं आहे. एक चीज बॉल्स मी तुम्हाला ओपनसुद्धा करून दाखवला आहे. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये मस्त असे हे चीज कॉर्न बॉल्स बनवून तयार आहेत. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.